श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. दादांनो, बहिणींनो, जय शिवराय. आजचा विषय तर नाही म्हणणारे. आपण 2 दिवसापूर्वी जी घटना बघतोय, नाशिक मालेगाव मधली 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, निर्दयीपणे तिचा खूनही करण्यात आला. आणि आरोपी काय 23-24 वर्षाचा आहे. त्याचंही वय एवढं नाही, पण काय त्याची मानसिकता, इतक्या लवकर काय त्याच्या बुद्धीला असं सुचलं. पण ती 3च वर्षाची ती, काय तिच्यामध्ये एवढं असं बघितलं असेल की त्यांनी अत्याचार केला तिच्यावर. काय गुन्हा होता तिचा? हा तर ताजा गुन्हा आहे. हे कोपर्डी भागात झालं, पुणे ठिकाणी तर रोजच होतोय, 8 दिवसाला बातमी आहे. हे का होतंय, काय याचं कारण आहे? पण हे जाऊ द्या. आता ही 3 वर्षाची मुलगी, या मुलीमध्ये त्यांनी असं काय बघितलं की त्याला असं हे करू वाटलं? याची मानसिकता काय होती? असे तिचा चेहरा मासूमियत, तिचं हसणं खेळणं, त्याला काहीच मायादया आली नसेल का दादांनो? विचार जर केला खूप माणसं, आपण आपल्यालाच विचारात पडतो त्याला कशी किंवा आली नसेल. आपण प्रत्येक वेळेस मुलीला नाव ठेवतो. मुली आता अंग धरून कपडे पाहिजे, एका मुली शॉर्ट कपडे घातले, एकानं असं घातलं म्हणून अत्याचार झाला असावा, असं भरपूर वेळेस कपड्याविषयी बी आरोप झाले मुलीवर. पण ह्या मुलीमध्ये काय बघितलं तर त्याला अत्याचार करू वाटला, आणि अत्याचार केल्याच्या नंतरही तो तिथं थांबला नाही दादांनो. त्यांना दगडाने ठेचून त्या मुलीला ठार केलंय. त्याला जर सकाळी काही वाटलं नसेल का आपण काहीतरी गुन्हा केलाय बुवा, आपण काहीतरी करतोय बुवा, हे चुकीचं आहे का, काही काय ती मानसिकता असेल. बरं, हे लहानचे मोठे ज्या घरात होतं त्या घरामधल्या लोकांना तरी थोडंफार समजत असेल ना, आपलं पोरग कोणत्याही दिशेला जातंय, काय बघतंय, काय बघून मोठं होतंय, याची मानसिकता काय, याचे विचार काय. थोडंफार तरी शंका, काहीतरी. आता पोटचा गोळा आहे तो तुम्हाला कळतंय ना. आपलं 23-24 वर्षाचं पोरग होत आलंय, त्याची सवय काय, तो वागतोय कसा, त्याचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला तर कळत असेल ना. तो अशी सोच ठेवू शकतो म्हणून. तुम्ही एका सापाला जन्म देताय घरामध्ये, त्या सापाला वाढवताय, ते तुम्हाला त्रास नाही होते हो. हे अशा आमच्या लेकीबाळीवर अत्याचार होतोय, तुम्हाला थोडंफार जाणवत असेल असं आपला मुलगा कुठतरी हे होतंय, हे घटना या घटनेला आपल्याला सामोरं जाणार आहे. तर माझं म्हणणं आहे, ज्या मुलाने हे केलं, ज्या मुलाचे आई वडील आहेत, त्यांना थोडंफार जरी जाणीव असते ना, त्यांना त्या पोराला सुधारण्याचा प्रयत्न करायचा होता. नाही निदान कुठं मानसिक हे जे आजार असतो ना, हे आजारच म्हणावं लागतं. ही सोच आणि आजारच असतो, एक गंदी सोच असती. हे कुठेतरी तात्काळ भेट द्यावायचं होतं, काहीतरी समज घालायची, नाही तर जैर देऊन मारून टाकायचं होतं. कशाला पाहिजे अशी आवल्यात? थोडंफार तर आपल्याला कळतंय. आपल्याला समजा एखादा मुलगा जर, मी माझ्या मुलावरून सांगते, माझा मुलगा जर मला उलटून बोलला तर मी 10 वेळेस विचार करते, रडते, हे पोरात इतका कसा बदल झाला म्हणून. 2 दिवस शांत राहिल्याच्या नंतर त्याला आपण शांत विचारात बसवतो, काय रे बाबा तू कस काय उलटून बोलला, आपले संस्कार आहे का हे, आपण त्याला जाब विचारतो, आपली परिस्थिती त्याच्या समोर मांडतो. तुम्हाला लक्षात नाही आलं आपण घरामध्ये साप पाळतोय म्हणून? तुम्ही काय हो मग लाडाचा मुलगा असं तसं, म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला सपोर्ट करणार, हे त्याची चुकी नाहीये. तुमच्या घरातले संस्कार तसे दादांनो, ज्या घरात वाढलाय ना तो, त्या घरापासूनच सुरुवात करायला पाहिजे. कारण की आपल्याला कळतंय आपलं लेकरू कुठं चुकतंय, कुठं काय होतंय, ते तुम्हाला आईला सुद्धा कळतं आपलं लेकरू काय करतंय ते. हे त्या पालक लोकांना पण समजलं पाहिजे. आजपासून आपण ठरवायचं आपला मुलगा काय शिकतोय, काय बघतोय, कोणासोबत राहतोय, संगत काय. तुम्ही तेवढ्या गोष्टी तर नोटीस करू शकता. हे नोटीस म्हणजे लक्षातही आलं असेल, पण आपला भ्रम काय असतो, माझा मुलगा तसं करणार नाही. झाला ना, गेला ना जीव एका मुलीचा. 3च वर्षाची होती दादांनो ती. कुठपर्यंत चालणार या घटना? आता काय 8-10 दिवस मेणबत्त्या लावणार, त्याचं भाषण करणार, काय आंदोलन करणार, तेवढ्यावरच. मग एकदा गोष्ट जुनी झाली आपण तर विसरून जाऊ. पण तिचे आई वडील काय, मुलगी होती ती हुशार, नाका डोळ्याने आल्ला, तिची मासूमियत, तिचे हास्य, नजरेसमोरून तिचा चेहरा जात नाही. काय एवढी क्रूरता आली त्या मुलामध्ये, काय त्याला मारून टाका वाटलं, काय दगडान ठेचून मारलं ते पण.
साधा आपल्याला मुंगीला सुद्धा मारू वाटत नाही दादांनो. विचार करा, आई वडिलांची त्या आईला कळलं नसेल का आपला मुलगा इतका कसा किती घाणेरडा जन्माला घातलाय, किती घाणेरडे संस्कार आहे. थोडंफार तरी जाणवलं असेल ना. थोडंफार तरी त्याच्या स्वभावात पाहिलं असेल ना तुम्ही बदल. काय तर जुनी दुश्मनी होती. त्या मालेगावमधल्या त्या मुलीचा बाप त्याला काहीतरी ओरडला होता म्हणे, कानामागं हाणलं होतं म्हणे. त्याचा बदला त्याने एका महिन्यानंतर घेतला. बरं जाऊ द्या, बोलला तुम्ही का कानामागं हाणली ती. आई वडिलांनी त्याला समजून सांगायला पाहिजे ना. त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असेल ना, ते कधीतरी म्हणतच असेल ना, त्या माणसाने मला मारलं, मी असा बदला घेणार. थोडाफार तरी भाग झाला असेल ना तुम्हाला, का नाहीच झालं. असं होऊच शकत नाही दादांनो. मी सांगते तुम्हाला, भरपूर काही गोष्टी लेकरांच्या आपल्याला लक्षात येतात, पण आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे. कारणीभूत तो मुलगा पण नाही, कारणीभूत त्याचे आई वडील सुद्धा आहे. आता हे नराधम जे तयार होतात ना, घरामध्ये जर त्या गोष्टी काही लक्षात आल्या, त्यांना चांगल्या आणि वाईटचा जर फरक आपण जाणून दिला ना, जेव्हा ते वयात आले तेव्हा त्या गोष्टीची सुधारणा होते. नाही भाऊ, आपले आई वडील म्हणत होते ह्या गोष्टीपासून असं होणार, त्या गोष्टीपासून तसं होणार. चांगल्या वाईटचा जर आपण फरक त्यांना शिकवला, वारंवार त्यांच्या संपर्कात राहिलं, वारंवार त्याच्या चुकीचं जर आपण उदाहरण देत राहिलो, हे असं नाही बेटा असं आहे, तर आपला मुलगा संस्कारीच राहणार. आपण जर लक्षच दिलं नाही, आपण जर पैशाच मागं पळलो, आपला पैशाच सगळं काही आहे, आपण असं ठरवलेलं आहे, पण आपला मुलगा काय बघतोय मोबाईलमध्ये, काय शिकतोय, कोणासोबत राहतोय, किती वेळ बाहेर राहतोय, काय विचार आहे त्याचे, हे क्षणात एका आईला समजतं आपला मुलगा काय करतोय ते. पण आपल्याला तसं करायचंच नाहीये. काय झालं आता, ती मुलगी जीवानं गेली तर गेली, पण हा का सुना राहणार का. पण याला फाशीची शिक्षा तर मला तर खूप सोपी वाटते, कारण की ते फाशी 5 मिनिटात त्याचा जीव जाणार आहे. मला जसं वाटतं त्या 3 वर्षाच्या मुलीला, मालेगावच्या त्या मुलीला दगडान ठेचून मारलं, तसंच याला पण मारायला पाहिजे. तेव्हाच हे नराधम आहे ना, अशा घटना अशी सोच ठेवायच्या आधीच विचार करतील, बुवा असं झालं होतं, आपण असं करायचं नाही म्हणून. फाशीची शिक्षा खूप छोटी यांना, कारण की तेव्हाच जीव जाईल. या 3 वर्षाच्या मुलीला काहीतरी आरडाओरडा केला असं, काहीतरी म्हणला असं, दादा मला सोड, मामा मला सोड, आई बाबाचं नाव घेतलं असं, साधी ठेस लागली तर छोटं लेकरू आई बाबा म्हणून रडतंय, विनंत्या करतंय. आता आपले लेकर लगेच मोठे नाही झाले ना, आपण जेव्हा त्यांना मारायला सुरुवात करतो तर लेकर आपल्या पाया पडतात, नको मला मारू नको, सॉरी, असं तसं. किती तिचा तर फडला असेल जीव. विचार करा. विचार करू करू माणसाला झोप येत नाहीये. मला तर खरंच झोप येत नाही. आपण म्हणतो फाशी द्या, फाशीमधून हा लवकर मुक्त होणार आहे दादांनो. मी तुम्हाला सांगते, पोलिसांना पण सांगते, याला आहे ना, ज्या परिवाराच्या मुलीसोबत अत्याचार झाले त्या मुलाला त्या परिवाराच्या स्वाधीन करा, हेच माझं मागणं आहे. आणि असं दगडान ठेचून मारा की दुसऱ्या वेळेस जो नराधम विचारही करू शकणार नाही, असं त्याला शिक्षा द्या, कारण की दुसरी ही घटना घडणार नाही. आणि माझं हे म्हणणं आहे, सरकार आहे, आपण सरकार तर आपणच निवडून दिलंय, पण हे सरकार किती पट आपल्याकडे लक्ष देते, किती लाडक्या बहिणीकडे लक्ष देते, किती लेकीबाळीकडे लक्ष देते, हे आता आपल्याला कळलंय. आपलं मतदान आपण जपून द्यावं, हे पण मला सांगायचंय. कारण की प्रत्येक वेळेस झालं, या 3 वर्षामध्ये किती जरी मुलींसोबत अत्याचार झाले, आता डॉक्टर सोबत पण अत्याचार झाले, कोपर्डी भागातले तर ते 10 जणांनी अत्याचार केलेले. दादांनो बघा तुम्ही किती मानसिकता पुढे गेली. साधा आपल्याला एखाद्या मुंगीला सुद्धा मारू वाटत नाही. मर्डर काय, पुढं रेप काय, कोणाची म्हणजे काय नाही, सुपाऱ्या घेणं काय, म्हणजे इतका क्रिमिनल झालाय आपला भारत देश. असा होता का पहिले बाळासाहेब ठाकरेच्या राज्यामध्ये असे थर कापत होते, तेव्हा एवढी सुविधा होती का, तेवढी ऑनलाईन सुविधा नव्हती, एवढी हे पण नव्हतं, तरी पण देश आपला असा कधीच वाया गेलेला नव्हता दादांनो. हे काय, फक्त कायदे मजबूत करा तुम्ही. आपण काय करतो, 2-3 मंत्र्यांचं काय झालेलं आहे, आता भाषण करायचं, भाषणापुरतं ठेवायचं, मतदानापुरतं बोलायचं, आणि मतदान पडलं का सगळं विसरून जायचं. तुम्हाला म्हणायला काय जातं दादांनो, बेटी बचाव बेटी पढाव. आम्ही बेटी तर पढवूच, पण बेटी बचावसाठी काहीतरी कायदे मजबूत करा ना तुम्ही. काहीतरी कायदे मजबूत करा, तरच मुलीला जन्माला घालणारे. आजकाल विचार करणारे लोक, आई पण विचार करणार त्या गोष्टीवर. आता मुलगी मला जन्माला घालायची म्हणल्यावर
मी काय तिच्या सोबत राहणार आहे का? प्रत्येक वेळेस आता आई का त्याच्या सोबत राहणार आहे का? झाली आता एखाद्याची परिस्थिती जर चांगली असली तर आईला काही कामाला जायची गरज नसते. ते एकट्या समजा तिचे वडील नवरा जरी कामाला गेला तर धकून जातं, पण काहींची परिस्थिती अशी राहते दादांनो, हातावरचं पोट असतं, रोजच कमवून आणायचं, रोजच खायचं, मग त्यांना तर घर सोडावंच लागल ना. मग आता पोरगी आपण घरी सोडायची म्हणजे कशी सोडायची ही पण आईला एक प्रश्न असन, वडिलांना एक प्रश्न असन, त्या नातेवाईकांना प्रश्न असन. मग आता जन्माला घालायची का नाही घालायची हा एक प्रश्न आई वडिलांना आहे. पण आता पोरींची संख्या मला तर वाटतंय कमीच होणार आहे ह्या राक्षसांमुळे. तुम्ही जर कायदे कानून मजबूत नाही केले दादांनो तर ह्या घटना वारंवार घडणारच आहे. आणि तुमच्याकडून जसं नसन होत तर त्याला तुम्ही अटकही न करू, त्याचे स्वाधीन करून द्या, त्याचे ते बरोबर न्याय मिळून देते. त्या पोरीचा आत्मा काय म्हणला असन दादांनो, त्यानं नेमकीच चालायला लागली होती, बोलायला लागली होती, तिनं नेमकं जग बघितलं होतं दादांनो. तिला हा अत्याचार हा प्रसंग घडला, तिला त्या गोष्टीचं काहीतरी होतं तरी का, तिला काय वाटलं असेल दादांनो. विचार जर केला ना असं मन भरून येतं. न्यूज जर बघितलं तर जेवण नाही जात दादांनो. खरंच तुम्ही सांगा, या 3 वर्षाच्या मुलीनं काय अशी चुकी केली होती का? तिनं जन्म घेऊनच चुकी केली होती का? या भांडणाच्या मध्ये तिचा बळी गेला. मारलं ना त्याने, तिच्या वडिलांनी मारलं होतं ना. तुम्ही त्या काय म्हणतात मनगट धरून भांडाव म्हणते, मनगट धरून भांडाव माणसात, पण अंधारात वार करू नये. मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस भाषणात म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव, हे वाक्य चांगलं आहे तुमच्यासाठी नाही का? पण तुम्ही त्याच्यासाठी काही योजना राबवता का? आता ही शाळेमध्ये किती मुलींवर अत्याचार झाला. ती मुलगी शाळेत सुरक्षित नाही, कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही, एक डॉक्टर सुद्धा सुरक्षित नाही, आणि एक सासरी नांदायला जाती मुलगी ती सुद्धा सुरक्षित नाही. हे का होतंय? हे तुमच्या कायदे कानूनमुळे होतंय ना. हे कायदे कानून मध्ये जर तुम्ही सुरक्षा वाढवली, कायदे कानून जर मजबूत केले तर मग हे नराधम अशी सोच ठेवणार नाही ना. ते 10 वेळेस विचार करतील अशी घटना करायची म्हणले, असे अत्याचार करायचे म्हणल्यावर. पण कायदे कानून आपले मजबूतच नाहीये. प्रत्येक वेळेस एखादी घटना झाली शोकाकुल व्हायचं, मेणबत्त्या लावायच्या, थोडेफार भाषण बोलायचे, मग असं एवढं तेवढं झालं की त्या गोष्टीचा विसर पडला, त्या घटनेचा विसर पडला, तुम्ही काय विसरून जाते. मग ते कायदा कानूनचं राहिलं. पण मला एक विचारायचं आहे मुख्यमंत्री साहेब, जर तुमच्याकडून हे होत नसेल तर हे डायरेक्ट पब्लिकच्या हातात द्या तुम्ही हे मॅटर. ज्या नराधमांनी त्या मुलीवर अत्याचार केला ना त्या मुलीच्या आई वडिलाकडे या नराधमाला पाठवून द्या, बरोबर ते न्याय मिळवून देते. तुम्हाला काहीच करायचं काम नाही, त्यांच्याकडे तर पब्लिकच्या हवाले करून द्या. पण मला एवढं वाटतंय मुख्यमंत्री साहेब, ही फाशी शिक्षा त्याला मामूली शिक्षा आहे. ज्या मुलीवर तसं त्यानं दगडाला ठेसून मारलं त्याला तसंच जित्त मारायचं, असं ठेसू ठेसू मारायचं, अद्रक ठेसल्यावानीच मारायचं. त्याला जाणीव झाली पाहिजे त्या मुलीला किती वेदना झाल्या होत्या, त्याला ती जाणीव करून द्यायची. त्याला सहजासहजी असं मरण आपल्याला द्यायचंच नाहीये. एवढंच मला म्हणायचंय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ह्या नराधमाला असं फाशीवर लटकू नका, त्याला तडपू तडपू मारा. मगच जे नराधम या असे विचार करतील ना ते विचार करण्याच्या आधीच समजून घेतील बुवा असं यांनी केलं होतं, आपण असं करू नये म्हणून. ते 10 वेळेस विचार करतील त्या गोष्टीवर. या असे नराधम तयार होणार नाही, अशा अत्याचार कोण्या मुलीवर होणार नाही, कोण्या लेडीजवर होणार नाही. मुख्यमंत्री साहेब एवढंच मागणं आहे, त्या नराधमाला पब्लिकच्या हवाले करा, नाहीतर त्या मुलीच्या परिवाराच्या हवाले करा, ते बरोबर योग्य ते निकाल लावतील. एवढंच मला म्हणायचं दादांनो बहिणींनो, माझे विचार ते मी तुमच्या पुढे मांडले. मी आज परतही सांगते, त्याला फाशी शिक्षा खूप सोपी, सहज जीव जाईल त्याचा. त्या पोरीला कसं त्यांना ठेसू ठेसू मारलं तसं या मुलाला पण मारायचंय आपल्याला. सहजासहजी फाशी देऊ नका. मुख्यमंत्र्यांना पण सांगणं हेच आहे माझं, त्याला पब्लिकमध्ये ओढा. त्याला ते कोर्ट नाही देणार, फाशी द्यायची नाही, आपणच त्याला शिक्षा देणार आहे. एवढंच मला सांगायचं होतं. माझे जे मनात होते मी तुम्हाला बोलले, कारण की माझं इतकं मन दुःख झालं होतं, किती म्हणजे विचार करू करू खरंच ना. कालपासून 30 न्यूज म्हणलं काहीतरी बोलावं याच्यावर. आपण त्या मुलीला खरंच भावपूर्ण श्रद्धांजली मनापासून, त्या मुलीच्या आत्मेला शांती लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्ही पण
तुमचं मत मांडा. माझं कुठं चुकतंय का तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. जेवढं मला वाटत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. कारण की मुलगी जन्माला घालणं म्हणजे डोळ्यात तेल घालून जपणे मुलीला. थोडा जरी डोळा लागला आईचा तर अशी घटना होऊ शकते. कारण होणारच आहे, होतच राहणार आहे. आपल्यालाच कुठंतरी कडक होणं, आपल्यालाच कुठंतरी आपले मनगटामध्ये बळ आणणं. हे सरकार काय भाषण करतात आणि विसरून जातात. यांचं तर हे ढोंगच आहे मत घ्यायपुरते. पण आपण आपल्याच मुलीचा पाठिंबा होऊ, आपल्या मुलीचे बॉडीगार्ड होऊ, हेच आपल्याला म्हणायचंय. आणि जी ही घटना तुम्हाला तर माहित असे, या नराधवन असेल तिथंच त्यांना ठेसून काढायचं. पोलिसांना बोलवायच्या आधी त्याचा कार्यक्रम आपण करून टाकायचा. इथून पुढे असंच करायचंय. आणि इथून पुढे काय म्हणतात राक्षस मनाचे असे लोक राहणारच आहे. आजूबाजूला गल्लीत गावात तालुक्याला असे लोक भरपूर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगली माणसं चांगली व्यक्ती भेटणार नाही. 10 मध्ये 2 सडके कांदे असतातच. त्याच्यामुळेच तुम्ही लक्ष द्या, आपल्या मुलीकडेही लक्ष द्या, आपल्या आजूबाजूला लक्ष द्या. आपल्या मुलीकडे लक्ष देता देता दुसऱ्याच्या मुलीकडे पण लक्ष द्या. हेच माझं म्हणणं आहे. आणि माझे विचार तुम्हाला पटले असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. जय शिवराय, रामकृष्ण हरी सर्वांना.